नमस्कार. आज पिंपळगाव निपाणी येथे मोठ्या संख्येने नागरिक उपोषणासाठी बसलेले आहेत. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बसलेले आहे. पिंपळगाव निपाणी गावातील एक होतकरू तरुण सचिन किसन वाकचौरे याच्यावर 26 जुलैला संध्याकाळी 3 वाजता अवैध दारू दुकान जे धामोडी फाट्यावर बिनदिक्कतपणे चालत होतं तिथे अमानुष मारहाण करून 3 दिवस जखमी अवस्थेत त्याला गाडीमध्ये तालुकाभर फिरवलं आणि नंतर गाडीतही त्याला मारहाण केली आणि नंतर त्याचा मृतदेह नग्नावस्थेत दगड बांधून पिंपळगाव खांड धरणामध्ये फेकून देण्यात आला. यानंतर गावाला 12 दिवस थांगपत्ता लागला नाही. गावामध्ये त्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या. बऱ्याच लोकांच्या फोनमध्ये ज्या लोकांनी कोणी हे घृणास्पद कृत्य करायला भाग पाडलं होतं अशा लोकांना मारहाण करतानाचे लाईव्ह व्हिडिओ पिंपळगाव निपाणीमध्ये दाखवण्यात आले आणि हे व्हिडिओ मोठ्या अभिमानाने काही लोक बघत होते. हे सगळे व्हिडिओ ज्यावेळी प्रसारित झाले त्याचे स्क्रीनशॉट, त्याला मारहाणीचे व्हिडिओ, लाईव्ह व्हिडिओ कॉल हे सर्व गावभर फिरत होते. पण याचा ना थांगपत्ता गावच्या पोलीस पाटलाला लागला ना याचा थांगपत्ता पोलिसांना लागला. गावामध्ये फक्त चर्चा चालू होती की सचिन वाकचौरे हा बेपत्ता आहे. त्यानंतर मी गावामध्ये चौकशी केली. 26 तारखेला मला हे कळालं होतं की मारहाण झाली, पण इतक्या प्रमाणात झाली असेल याची कल्पना मला नव्हती. नंतर मी कामाच्या व्यापामध्ये विसरून गेलो. पण 30 तारखेला जेव्हा मी चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा सत्य समोर यायला लागलं. मी कुटुंबाला विनंती केली, पण कुटुंब पोपट हा त्याचा भाऊ आहे, महेश सचिनचा, ती भाऊजाई आहे. पण यांनाही विश्वास बसेना की असं काही झालं असेल आणि सगळ्या कुटुंबाला तयार करण्यामध्ये 4 ते 5 दिवस गेले. नंतर पोलिसांना 6 तारखेला जर कुटुंबाने तक्रार दिली नाही तर DK कोर्डे मी स्वतः पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी जाणार होतो आणि गेलोही होतो. पण कुटुंबाने मान्य केले की आम्ही उद्या त्याची तक्रार नोंदवतो आणि त्या पद्धतीने आम्ही तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत 2-3 तासांमध्येच 4ही आरोपींना जेरबंद करण्यामध्ये पोलिसांना यश आलं. पण 4 आरोपी जेरबंद केल्यानंतर मात्र बरेचसे प्रश्न गावात चर्चेला आले. त्यातला पहिला प्रश्न हा होता की जो मुख्य आरोपी सचिन जाधव हा जो आरोपी पकडला गेला की ज्याच्यावर 34 दारूचे गुन्हे दाखल आहेत, हा पिंपळगाव निपाणीच्या परिसरामध्ये 34 गुन्हे असणारा आरोपी दारूचा व्यवसाय कुणाच्या आशीर्वादाने करत होता. आमच्या ऐकण्यात असं आहे की पिंपळगाव निपाणीतच काही लोकांचं संरक्षण त्याला होतं, त्यापोटी तो पिंपळगावमधल्या लोकांना काही ठराविक रक्कम दर महिन्याला अदा करत होता. आम्ही त्याचे बँक डिटेलचीही तपासण्याची मागणी केली आहे. तसंच एखादा दुकानदार सचिन वाकचौरे जो मयत आहे, हा सचिन जाधव जो दारू दुकानदार आहे, बेकायदेशीर दारूचं दुकान चालवतो, त्याचा ग्राहक होता. ग्राहकाकडनं 5-10 रुपये तर फायदा त्या सचिनला होतच असेल. मग कुठला दुकानदार असा आहे की आपल्या ग्राहकाला एवढी अमानुष मारहाण करेल आणि त्याचा खून करेल? बरं, त्याला मारण्यासाठी 3 लोक बाहेरून आले होते. हे 3 लोक बाहेरून नेमके त्याच वेळेला तिथं कसे पोहोचले? याचा अर्थ हे ठरून सुनियोजित हा कट होता आणि त्या कटामध्ये पिंपळगाव निपाणीतीलही काही लोक सहभागी होते. कारण त्यांना तिथून मारहाण होताना कुठलाही आरोपी हा त्याच्या मालकाला व्हिडिओ कॉल करून सांगतो किंवा मालकाला पुरावे दाखवत असतो की हो मालक, आम्ही तुमच्या सांगण्यानुसार आम्ही हे कृत्य केलेलं आहे. म्हणजे ते त्याने त्याच्या मालकाला दाखवलेलं असणार आहे. मग तो मालक कोण आहे, हे कोणी व्हिडिओ बघितले, ही सुपारी कोणी दिली, याचा ठाव ठिकाणा लागणं गरजेचं आहे. हत्या ज्या पद्धतीने झाली, दुकानामध्ये पोलिसांकडून आम्हाला माहिती मिळाली की सचिन वाकचौरेने त्या बेकायदेशीर दारूच्या दुकानावरती जाऊन हा मारहाण केली होती. त्याची NC 22 तारखेला आमच्याकडे नोंदवलेली किंवा XYZ काहीतरी तारीख सांगत होते पोलीस. पोलिसांकडे NC नोंदवायला तो जो दारूचा दुकानदार आहे सचिन जाधव हाच गेला असणार आहे. नोंदवताना NC नोंदवताना पोलिसांनी साधा एक प्रश्न विचारू नये की बाबा तुझं दारूचा दुकानाचा परवाना कुठे आहे, तू कुणाच्या आशीर्वादाने ते दुकान चालवतोय, तुला मुळात ते दुकान चालवण्याची परवानगीच नाहीये, तर तू ही तक्रार नोंदवतो कशाच्या आधारे? असे 1 ना 2 बरेचसे प्रश्न तिथे उपस्थित होतात. ज्यावेळी हे आरोपी 3 दिवस सचिन वाकचौरेला घेऊन गाडीमध्ये फिरत होते त्यावेळी ते कुणाच्या ना कुणाच्या संपर्कामध्ये असणार आहे. कुणाकडे तरी दाखवत असतील, बघा आम्ही सचिनची काय अवस्था केली आहे. कदाचित ज्यांनी सुपारी दिली किंवा ज्यांनी त्याला मारायला सांगितलं तेही लोक तिथे जाऊन त्यांनी मारहाण केली असेल. त्याला 3 दिवस गाडीमध्ये फिरवण्याचा काय उद्देश होता? हाल करून मारणं हाच त्यांचा एक उद्देश होता. आणि हे हाल करून मारणं इतक्या क्रूर पद्धतीने मारलं की जुना कुठला तरी राग त्यांच्या मनामध्ये असल्याशिवाय असा कुठलाही दुकानदार करत नाही. महाराष्ट्राचे मी 5,500 गुन्ह्यांमध्ये
5,500 गुन्हे मी हाताळलेले आहेत ग्राम सुरक्षा यंत्रणेचा संचालक या नात्याने. गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी पोलीस दलालाही माहिती आहे. एवढ्या क्रूर पद्धतीने जर हत्याकांड होत असेल तर याच्या पाठीमागे खूप मोठं षड्यंत्र आहे. संतोष देशमुख यांचा हत्याकांडही लाजवेल अशा पद्धतीने हे हत्याकांड झालेलं आहे आणि गावामध्ये त्याचा 12 दिवस व्हिडिओ फिरत असून सुद्धा पोलीस दलाला सुगावा लागला नाही. म्हणून आमच्या मागण्या आहेत, सर्व आरोपी जेवढे 4 आरोपी आहेत त्यांचे सर्व CDR, कॉल डिटेल्स, व्हॉट्सअपचा सर्व बॅकअप, सोशल मीडियाचा सर्व बॅकअप घ्यावा. पोलिसांनी त्यामध्ये पिंपळगाव निपाणीचे कोण कोण त्यांच्या संपर्कात होते याची यादी ग्रामस्थांपुढे जाहीर करावी. मग त्यांचे आम्ही कृष्ण कृत्य तुम्हाला सांगतो की ते कुठल्या कुठल्या गुन्हेगारी कृत्यामध्ये आहेत. आमची दुसरी मागणी, धामोडी फाट्यावरती जे दारूचं दुकान चालू होतं त्यातून किती एक्साईज महाराष्ट्र शासनाला गेल्या 5 वर्षांमध्ये मिळाला. जेवढा एक्साईज मिळत असेल त्याचं ॲव्हरेज काढून, सरासरी काढून त्याच्या 1.5 पट रक्कम दरवर्षी 1 एप्रिलला न चुकता पिंपळगाव निपाणीचे ग्रामस्थ भरायला तयार आहेत. तिसरा आमची मागणी आहे की जेवढे खाणी आमच्या गावामध्ये पूर्वी सुरू होते, आम्ही आंदोलन करून त्या बंद पाडल्या. त्या आंदोलनामध्ये माझ्यावरती एकदा हल्ला झालेला आहे आणि 27 जणांचा हल्ला माझ्यावर झाला होता. यापुढे आमच्या भविष्यात गावामध्ये हे सगळे बेकायदेशीर बंद जर करायचं असेल तर खाणींनाही आमच्याकडे परवानगी देऊ नका. गेल्या 5 वर्षांमध्ये जेवढ्या खाणींकडून रॉयल्टी तुम्हाला मिळाली आहे, महसूल विभागाला विनंती आहे की तुम्ही किती रॉयल्टी 5 वर्षांमध्ये वसूल केली त्याचा आकडा आम्हाला द्या. त्याच्या 1.5 पट रक्कम ॲव्हरेज काढून वर्षाला सरासरी किती येते त्याचा 1.5 पट रक्कम आम्ही 1 एप्रिलला न चुकता भरू. आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन अनंत काळासाठी असंच चालू राहील. जोपर्यंत जर मरायचं गुन्हेगारांच्याच हातात नाही तर असं उपोषण करून मेल्याने काय वाईट आहे, हा आम्ही ठाम निर्धार केलेला आहे. आणि जोपर्यंत प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत आणि याच्या मागच्या कटाच्या सूत्रधारांना अटक केली जात नाही आणि त्यांना सगळ्यांना आरोपींच्या संपर्कामध्ये जेवढे लोक होते पिंपळगाव निपाणीचे सगळ्यांना जोपर्यंत आरोपी करत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन आम्ही संपवणार नाही आणि हे आंदोलन असंच ठामपणे आम्ही चालू ठेवू असा एक निर्धार व्यक्त करतो.